मल्टिप्लिकेशन करताना मॅम पहिल्यांदा हे किती डिजिट आहेत बघायचं, तेवढं डिजिट मागे जायचं. म्हणजे जसं की हे 1 2 3 डिजिट आहे म्हणून 1 2 3 डिजिट मागे गेले. तर पहिल्यांदा 6ने 1ला मल्टिप्लाय करायचं, मग 6ने 2ला करायचं. 6ने 1ला मल्टिप्लाय करताना 6 1 6 येतो, तो 1 डिजिट असतो. जेव्हा 1 डिजिट असतो तेव्हा आपण नेक्स्ट रॉडला करतो. जेव्हा 2 डिजिट असतो तर त्याच रॉडला केला जातो. म्हणजे 6 1 6 आहे तर नेक्स्ट रॉडला होईल 6 आणि मग एक रॉड पुढे जायचं. आता 6ने 2ला मल्टिप्लाय होणार, 6 2 12 असतं म्हणून इथे 1 आणि नेक्स्ट रॉडला 2. तर अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं जातं. तर अजून एक तुम्हाला इथे खाली एक क्वेरी आली होती तर त्याबद्दल बोलते. 3 डिजिट मागे गेलो. 3ने पहिल्यांदा 3ला मल्टिप्लाय करायचे. 3 3 9 असतो, 9 1 डिजिट आहे म्हणून इथे 9 होणार. ओके. आणि 3 6 18. 3ने 6ला मल्टिप्लाय करायचं. 3 6 18 ते इथे